स्वागत करीत आहे। तर आज आहे आपली बघा फ्लावरची 5वी फवारणी। एक औषध मारताय। दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यात अगोदर। तर आज आपली फ्लावरला फुलवाढीचं औषध मारायचं चाललेलं आहे। त्यासाठी हे बघा औषध। हे बघा पाणी आणण्यासाठी वाट केली बघा त्यांनी। येईल तर हे उठतो। चला तर आता बादल्या आणून पंप भरूया। मैत्रिणींनो बघा हे एवढं पाणी काढून ठेवलेलं आहे। ह्यात अजून 4 पंपचं पाणी काढून ठेवलंय। हा दुसरा पंप मारायला गेले त्या। आता आपण घरी जाऊया। त्याच्या अगोदर तुम्हाला पाण्याची पातळी किती वाढली ते दाखवते। गेल्या 2-4 दिवसाच्या पाठीमागं आम्हाला भरपूर पाऊस झाला। दिवस रात्र पाऊस पडत होता। त्याच्यामुळे बघा ह्या पाण्याची पातळी किती वाढली आहे। पूर्ण बंधावरनं पाणी पडतंय। मागच्या वेळेस अर्ध्याच बंधावरनं पाणी पडत होतं। बघा चिमणीचं पोटं। चिमणीने पोटं बांधले बघा। ते बघा आबाळ गोळा व्हायला लागलेलं आहे। ऊन पण कडक पडलंय। त्याच्यामुळे दुपारीलाच पाऊस येईल याची शक्यता वाटते। त्याच्या अगोदर औषध मारून झालं पाहिजे, नाहीतर त्या औषधाचा काही उपयोग होणार नाही पाऊस जर आला तर। ते फ्लावर औषध मारलेले पूर्ण पाण्यात धुवून जाणार मग। हे बघा लहान बोरीचं झाड, त्याला फुलं लागलेत आणि बोरं पण लागलेत छोटी छोटी। हे बघा बोरं लागले। चला तर रानात कोणकोणत्या भाज्या आल्या त्या पण बघूया, ते तुम्हाला दाखवते। हे बघा बेडगी मिरची, जाड कातड्याची बेडगी मिरची बघा ही। हे बघा भेंड्या लागलेत, भेंड्यांना फुलं आलेत। छोट्या छोट्या भेंड्या पण लागलेत। इथं मोठ्या भेंड्या पण आलेत। हे बघा देशी कोकणी पावट्याच्या जाळ्या।
होतील भाजीला. बघा इथं पण मोठी भेंडी लागली. हे पावट्याच्या जाळ्या. ही बघा गवारीची. आताशी पावसातून आताशी ह्या गवारी रोटांगला लागायला लागले. जास्त पावसामुळे गवारी लवकर फुटले नाही. आता फुटले, त्याला छोट्या छोट्या गवाऱ्या पण का सुटायला लागलेत, फुलं लागलेत गवारीला. बघा छोटी छोटी फुलं लागलेत. हे बघा लवंगी मिरची, साधी लवंगी. मिरच्या चालू झाल्यात आता भाजीला. प्रत्येक शनिवारी आमच्याकडे वडूदमध्ये भाजीचा बाजार असतो. त्यातूनच अर्धा किलो पावशेर आपल्याला जशा जमतील तशा मिरच्या आणत होतो. पण त्या मिरच्या काय आठवडाभर पुरी पडत नाहीत, कारण भाजी भात वगैरे करायचं म्हटलं की मिरच्या ह्या लागतात. आणि खिचडीला आमच्यात रोज उपवास असल्यामुळे रोज हिरवी मिरची लागते. घरची भाजी असली काय टेन्शन नसतं. यायचं रानातनं भाजी तोडायची, घेऊन जायची, ताजी ताजी बनवायची. हो काय मेथी. मेथीला बघ शेंगा आल्या. ही देशी मेथी आहे, पण ही बेसाठी भाजी काय नेली नाही उपटून. म्हणलं शेंगा आल्यावर बी झाल्यावर पुढल्या वर्षी जास्त भाजी होईल. हे बघा पुणेरी भेंडी. ह्याचे बी 2-3 रोपं लावले. या लावलेल्या भरपूर, पण एवढे 3-4च रोपं आलेत या. पण भरपूर झाले ही, कारण ह्याला पण फळ खूप असतं. तर ह्याची फुलं जरा वेगळीच आहेत पुणेरी भेंडीची. ही बघा पावसाने फ्लावरचे काय हालत झाले, खराब नासून गेलेत फ्लावर. एकही फ्लावर विकण्यासाठी राहुला नाही, सगळे खराब होऊन गेलेत. इतका पाऊस झालाय आम्हाला. ती नवीन लागण केली आमची. एक 10-15 दिवस झाले नवीन लागण केली फ्लावरची. फ्लावर काय करायचं, शेतकऱ्याने कोणतं सहन करायचं. पैसे नुसते घालायचे. एका फ्लावरला फवारणीला कमीत कमी 3,500-4,000 रुपये लागतात. अशा 5 फवारण्या आतापर्यंत झाल्या. ते अजून फुल कुठे कुठे कळी लागले फ्लावरला. हे बघा झेंडूची फुले. आता ही दसऱ्याला पूर्णपणे तोडणी करणार आहे झेंडूची, म्हणजे नवीन फुलं येतील दिपावळीला. हे बघा वांग्याची रोपे, टोमॅटोची रोपे सगळे एकाच वावरात लावलेले. त्याच्यामुळे जास्त फिरायची गरज पडणार नाही. एका रानात आलं की आपल्याला भाज्या भरपूर होणार. हप्त्यातून एक भाजी केली तरी आठवड्याचे 7 भाज्या आहेतच ह्याच्यामध्ये. चला आता पंप संपलेला आहे त्यांचा. पंप भरायला नवचला काय जाऊया आणि मग घरी जाऊया. बघा मैत्रिणी, हो पहिलाच गड्डा आलाय तर हो बघा असा आलाय. आता काय ह्या गड्ड्याचं करायचं सांगा बरं. हा फ्लावर असं कोण म्हणेल का ह्याला? आपापल्या रानातनी माणसं कामं करतायत बघा. पावसाने जरा उघडी दिली की माणसं पटापटा कामं करून घेत आहेत.
कारण हे पाऊस कधीही येऊ शकतो आणि कधीही माणसांना घरात बसवू शकतो. आमच्या फ्लावरला अजून कुठेतरी फ्लावर नाही दिसत, अजून आला नाही. चला वरातून बाहेर जाऊया, नाहीतर ते ओरडतील. जाते घरी, मी जाते जाते म्हणलं. आता तेवढं उचला 3 पंप. हा बघा मित्रांनो, घेवडा, काळा घेवडा भरलाय, त्याला शेंगा तोडणी करायची आहे. आता बायका बघून एवढा घेवडा तोडून शेंगा मार्केटला पाठवायच्या. मिरच्या खूप लागल्यात मिरच्यांना. मेथीला शेंगा पण आलेत बघा. मैत्रिणी, ही बघा आमचे ढबू लावले, ढबू मिरची. मगाशी तुम्हाला ढबू मिरची दाखवण्यात राहिली, लक्षात आलं नाही. ढबू मिरची पण ह्यात लावली आपण. ह्याला ढबू मिरचीला फुलं लागलेत. हे बघा मित्रांनो, पावसानं फ्लावर कसं झालं. खूप हे नासलेलं वास मारतंय. बघा टोमॅटोला बांधणी करायची टोमॅटोची, पण ह्या पावसाने काही जमलंच नाही. आता 4 वाजता येऊन हे टोमॅटोचे झाडं बांधतो, म्हणजे टोमॅटो खाली जाऊन खराब होणार नाहीत, नासणार नाहीत भुईला चिटकून. ओके, ह्याला भार सण होईना टोमॅटोचा. हे अशी बांधली टोमॅटो खराब व्हायला लागलेत. अशी ठेवूया आपण. झेंडूचे फुले बघा. देशी भेंडी पण लागायला सुरुवात झाली. बघा टोमॅटो. बघा हे आमच्या चुलत सासऱ्यांचे सोयाबीन. त्या सोयाबीनमध्ये सोयाबीन कमी पण तण जास्त उगवले. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. काय चुका असेल ते आम्ही सुधारेल याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.